बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा। इथेनॉल सक्तीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुचाकी ढकलत लक्षवेधी आंदोलन। केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्यासाठी तेल कंपन्यांना सक्ती करण्यात आली असून इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे नागरिकांची वाहने खराब होत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसैनिकांनी सोमवारी कोपरगाव शहरात दुचाकी ढकलत अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले। यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली, तसेच या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सचिन कोते यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे आणि शहर प्रमुख गगन हाडा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉल मिश्रणाबाबत घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली। पेट्रोल डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्यामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये बिघाड होण्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत। त्यामुळे नागरिकांना आर्थिक, शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शासनाने इथेनॉल मिश्रणाचे धोरण थांबवण्याबाबत किंवा त्यामध्ये आवश्यक बदल करण्याबाबत गांभीर्याने विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन कोते, तालुका प्रमुख श्रीरंग चांदगुडे, शहर प्रमुख गगन हाडा, उपजिल्हा प्रमुख संजय दंडवते, उपजिल्हा प्रमुख असलम शेख, तालुका संघटक बाळासाहेब जाधव, कोपरगाव शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख धर्माभाऊ जावळे, विधानसभा प्रमुख विवेक कुलकर्णी, युवा सेना प्रमुख विजय गोरडे, युवा सेना उपतालुका प्रमुख कर्णासाहेब जावळे, तालुका प्रमुख गंगाधर राहणे, मुन्नाबाई मनसुरी, शिवसैनिक विठ्ठल निकम, विठ्ठल वाबळे, बाळासाहेब मापारी, प्रदीप शिंदे, शुभम होन, चंद्रकांत सोळशे, मनोहर पवार, महेश होन, अमोल गायकवाड, विकास गाडे, बाळासाहेब पायमोडे, भाऊसाहेब खिलारी, वैभव शेलार, भावेश थोरात, संदीप शिंदे, मयूर तपकिरे, शाईनाथ दुशिंग, नंदू निकम, सुनील माकुने, काना हाडा, पियुष सैंदाने, विनय टाक, दिनेश मरसाळे आदीसह ठाकरे गटातील शिवसैनिक आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लक्ष्मण जावळे, वेद बातमीचा, कोपरगाव। आज या ठिकाणी कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने इथेनॉलच्या विरोधात हा आंदोलन करण्यात आले। मला असं म्हणायचं आहे, हे इथेनॉल जे जनतेवर लादले गेलेले याचा पर्याय ते दुसरीकडे बी करू शकतात, ते कारखान्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतात, परंतु ते जनतेसाठी जनतेच्या गाड्यामध्ये ते इथेनॉल मिक्स करताय, पेट्रोलमध्ये मिक्स करताय, त्याचे करून शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर असतील, शेतकऱ्यांच्या गाड्या असतील, गोरगरीब जनतेच्या गाड्या आहे ते खराब होत आहे। ते खराब करायला लोकांकडे पैसा नाही, परंतु या सरकारला तसं नाही करायचं। या सरकारला त्याच्या आडून जो पैसा कमवायचा आहे, नितीन गडकरींच्या मुलाला असा भ्रष्टाचार नाही करतात, पण अशा तरीके पैसा कमवतो, आज करोडपती झालेला आहे। अमित शहा एक आहे, त्याच्या पोराला त्यांनी क्रिकेटमध्ये बसवलंय, तो एक करोडपती झालाय। क्रिकेटची माहिती नाही त्याला, या गडकरीच्या पोराला इथेनॉलची काय माहिती आहे? पण हे सरकार या गोरगरीब जनतेवर हे इथेनॉल लादतंय, याचा आम्ही निषेध करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव तालुका शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही गाडी ढकलत, ज्या गाड्या बंद पडत होत्या पेट्रोलमध्ये त्या ढकलत आणल्या। अक्षरशः इंजिन 2014 नंतरचे ज्या 4 व्हीलर्स आहेत ते पेट्रोलमुळे पूर्णपणे इथेनॉल मिक्स असल्यामुळे त्याच्यात 25% पाणी भरतो। जर आपण बाटलीत पाणी भरलं तर 25% पाणी, अक्षरशः गाड्याच्या ट्रॅक्या जिथं असतात तिथं मुंग्या जमा होऊ राहिले, मुंगळे जमा होऊ राहिले, म्हणजे त्याचा अक्षरशः ऊसाचा रस आहे। आजपर्यंत नितीन गडकरी साहेबांचं एक चांगलं नाव होतं, स्वच्छ प्रतिमा आज त्यांची ओळख होती, परंतु पुत्राच्या प्रेमापोटी आणि त्या इथेनॉलची कंपनीचा मालक त्यांचा मुलगा असल्यामुळे त्याला फायदा मिळवून देण्यासाठी ही इथेनॉलची जबरदस्ती जनतेवर टाकत आहे। परंतु आता ही जनता, युवक जागे झालेले आहे। जर यांनी हे सक्ती थांबवली नाही तर यापेक्षाही शिवसेना उग्र आंदोलन करेल, हे सरकारने लक्ष ठेवावं। आणि या प्रसंगी मी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कोपरगाव तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रमुखांच्या आदेशाखाली आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रात आणि केंद्र सरकार राज्यामध्ये जे चालू आहे इथेनॉल हे पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये मिक्स करून
जे 25 किंवा 20% डिझेल आणि डिझेलमध्ये आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करतात, एक तर शासनाने त्या प्रमाणात पेट्रोलचे आणि डिझेलचे दर कमी करावे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथेनॉल आणि ते जर मिक्स करून जर साधनांची खराबी होत असेल, त्याच्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान होते, या गोष्टीवरही पण शासनाने विचार केला पाहिजे. पण तुम्ही जर बळजबरी लोकांच्या माती जर इथेनॉल मारत असाल, तर तुम्ही पेट्रोलचे भाव स्थिर राहावे, डिझेलचे भाव स्थिर राहावे म्हणून तुम्ही इथेनॉलचा पर्याय शोधलेला आहे. परंतु पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मग इथेनॉल मिक्स करून तुम्ही जनतेला काय साध्य करणार आहे? जनतेचा काय फायदा करणार आहे? जनतेचा फायदा होण्याऐवजी यात सगळ्या राजकीय नेत्यांचा फायदा होत आहे आणि ह्या राजकीय लोकांच्या फायद्यासाठी तुम्ही जनतेला वेठीशी धरू नये, असं आमचं केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती आहे. यावर त्यांनी निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही पुढे मोठे आंदोलन करू. आज कोपरगाव तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदन देण्याचं कारण असं होतं का इथेनॉलची सक्ती या सरकारने या देशावरती का बरं लादलेली आहे? यांना फक्त कुठंही भ्रष्टाचारच करायचा आहे का? कुठं जरी गेलो आज आपण बघतच आहोत, पेपर लीक असेल, शेतकऱ्यांचा विषय असेल, म्हणजे कुठला जरी विषय जर आज आपण घेतला तर त्याच्यामध्ये हे सरकार फक्त भ्रष्टाचारच करायला उतावळं झालेलं आहे. म्हणजे तुमच्या मुलासाठी तुम्ही कुठल्याही तऱ्हेला जाणार का? तुम्ही आमच्या देशाला का बरं वेठीस धरता? या अशा भ्रष्टाचार सरकारचा सर्वात पहिलं तर मी निषेध करतो. कारण की या सरकारने अख्ख्या देशाचा, आपल्या भारत सरकारचा अख्खा वाटोळ करून ठेवलेलं आहे. जिथं जावा तिथं बघावा तिथं फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार, फक्त एवढं भ्रष्टाचार चालू आहे. तर हा भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे. त्याच्यासाठी आज आम्ही एकदम प्रामाणिक आणि शांततेने आज आम्ही तहसीलदार साहेबांना आमचं इथेनॉलच्या विरोधामध्ये निवेदन दिलेलं आहे. पण इथून पुढं जर या सरकारने कधी लवकरात लवकर इथेनॉल बंदी जर नाही केली तर शिवसेना मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन करणार आणि त्याच्या सर्व जबाबदारी सरकारची राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.